सचिन तेंडुलकर यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार सरकारने परत घ्यावा अशी मागणी हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। आझाद मैदान येथे उदयनाथ महाराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध 27 मागण्या मान्य करण्यासाठी हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते। उमाजी नाईक यांना आद्य क्रांतीवीर म्हणून घोषित करावे, महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, तसेच सचिन तेंडुलकर यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार सरकारने परत घ्यावा यासह विविध 27 मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात अतुलनीय असं कार्य केलेलं असतं की त्याग, समर्पण, निष्ठा ह्या जी मूल्य आहेत त्या मूल्य तत्वावर ज्या प्रकारे काम केलेलं असतं त्यांच्यासाठी दिलेला असतो। भारतरत्नाची जी नियमावली आहे त्या नियमावलीत क्रीडा क्षेत्रासाठी पुरस्कार द्यावा अशी नियमावली नव्हती, परंतु सचिन तेंडुलकरला सरकारनं भारतरत्न द्यावा यासाठी ती नियमावली बदलली, त्यात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे। सचिन तेंडुलकरनं जरी खेळाडू म्हणून किंवा एक महाराष्ट्राचा म्हणून जरी आम्हाला फार त्याचा अभिमान आहे आणि आदरही आहे, परंतु अर्जुन पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार यासारखे पुरस्कार त्याला ऑलरेडी मिळालं होतं, त्यामुळे भारतरत्न द्यायची काही गरज नव्हती। तिसरं एक कारण असं सांगता येईल की जर भारतरत्न सारखं एक देशाचा सर्वोच्च असा पुरस्कार 125 कोटी लोकसंख्येचा जो मानबिंदू आहे त्या मानबिंदू त्या पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीनं कुठल्याही प्रकारची जाहिरात करणं किंवा एखादं व्यापारी तत्वावर एखादं काम करणं हे त्या पदाला आणि त्या भारतरत्न पुरस्काराला शोभेल साजेचं असं नाही। महत्त्वाच्या मागण्या काय होत्या आपल्या, त्या संदर्भात काय सांगाल आपण? तशा वेगवेगळ्या प्रकारच्या 27 मागण्या आहेत, पण त्यातल्या एक महत्त्वाच्या मागण्या असेल तर राजे उमाजी नाईक यांना राज्य सरकारनं गॅजेटेड आद्य क्रांतीवीर जाहीर करावं। दुसरी मागणी अशी की महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावं। तिसरी मागणी म्हणजे महत्त्वाची असेल तर कृष्णा विमा स्थिरीकरण ही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमानासाठी आणि त्या ठिकाणच्या शेतीसाठी पाण्याचा एक महत्त्वाचा प्रश्न जो सुटेल अशी एक मागणी आहे, ती कृष्णा विमा स्थिरीकरणाची ती एक मागणी आहे। तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी राज्य सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सगळ्या मान्य कराव्यात आणि ती या महाराष्ट्रात लागू कराव्यात। प्रेझेंट आरक्षणाचा जो कोटा आहे टोटल जो 10-11% आहे तो वाढवून 25% करावा। स्मार्ट सिटी आणि मेक इन महाराष्ट्र यासारख्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जी केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची किंवा उद्योजकांची जी गुंतवणूक होईल त्या गुंतवणुकीतून जे उद्योग उभा राहतील त्या उद्योगात त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांना 80% इतका रोजगार त्या माध्यमातून त्यांनी द्यावा। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 27 मागण्या आहेत। 24 तारखेला राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून अपर मुख्य सचिव मलिक साहेब यांनी पक्षाच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली आणि आम्हाला मागण्यांसाठी कारवाई करण्यासाठी पुढे मुदत द्यावी असं त्यांनी आम्हाला सांगितलं। ज्या आपण अनेक मागण्या केलेल्या आहेत त्यासाठी सकारात्मक दृष्टीने जर सरकारने विचार केलेला तर यापुढे आपली हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या वतीने काय भूमिका असणार आहे? परमपूज्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढची लढाई जी असेल ती लढाई रस्त्यावरची असेल। आम्ही ह्याच्यापूर्वी पण ज्या प्रकारचे आंदोलने केलेले आहेत ते अगदी उग्र प्रकारची तीव्र प्रकारची आंदोलनं झालेली आहेत आणि सरकारनं त्यावेळी आमच्या दखल घेतलेली आहे। तरी पण जर ह्या मागण्यांचा जर सरकारवर किंवा ह्या धरणे आंदोलनाचा जर सरकारवर काय जर परिणाम झाला नाही तर इथून पुढच्या काळात एक 10-15 दिवसानंतर नवीन रणनीती तयार करून आंदोलनाची एक भूमिका तयार करून ती थेट आम्ही आंदोलन रस्त्यावर करू।